एकीकडे छगन भुजबळांची नाराजी तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार मागील 24 तासांपासून कुणालाच भेटलेले नाहीयेत। नागपुरातल्या विजयगड निवासस्थानी भेटायला येणाऱ्या कार्यकर्त्यांना सुद्धा दादा बंगल्यावर नसल्याची माहिती दिली जातेय असं कळतंय। अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सुद्धा अजित पवार सभागृहात उपस्थित राहिले नव्हते। त्यामुळे अजितदादा कुठे आहेत असा प्रश्न आता विचारला जातोय, कारण सध्या छगन भुजबळांची नाराजी खूप मोठ्या प्रमाणावरती लोकांच्या समोर आलेली आहे आणि स्पष्टपणे त्यांनी जनतेसमोर मांडलेली आहे। असं असताना अजित पवार मात्र बंगल्यावर नाहीयेत। गेल्या 24 तासांमध्ये कुठल्याही कार्यकर्त्यांना ते भेटलेले नाहीयेत। या संदर्भामध्ये आणखीन माहिती घेऊया। आपले प्रतिनिधी निलेश बुधावले आपल्या सोबत आहेत। निलेश, छगन भुजबळांची नाराजी तर आहेच, पण त्या पार्श्वभूमीवरती अजित पवारांचं मौन किंबहुना कुणाला न भेटणे आणखीन संदिग्ध आहे। निलेश, काय सांगाल? नागपुरातील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विजयगड निवासस्थानी आहे। या निवासस्थानी सध्या आपण पाहतोय बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। यासोबतच आतमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्ते देखील अजित पवारांना सकाळपासून भेटायला येत आहेत। मात्र अजित पवार आज सकाळपासून कुणाला भेटत नाहीत, किंबहुना मागील 24 तासांपासून अजित पवार कुणालाच भेटलेले नाहीत। काल विधानसभेचा अधिवेशनाचा पहिला दिवस होता आणि अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सभागृहामध्ये आले होते। मात्र काल दिवसभर अजित पवार सभागृहात आले नव्हते। अजित पवार कुठे आहेत याचा ज्यावेळेस एबीपी माझाच्या माध्यमातून आपण शोध घेण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेस अजित पवार नागपूरमध्येच आहेत, मात्र ते कुणाला भेटत नाही आहेत अशा पद्धतीची माहिती देण्यात आली। कार्यकर्त्यांना मात्र या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला सांगितलं जात आहे अजित पवार दिल्लीला गेलेले आहेत। मात्र विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार अजित पवार नागपूरमध्येच आहेत, आपल्या विजयगड निवासस्थानीच आहेत। सध्या छगन भुजबळांची जी नाराजी आहे ती राज्यभरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आता कार्यकर्ते देखील आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। काल छगन भुजबळांच्या नाशिकमधल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयासमोर मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन देखील करण्यात आलं होतं, किंबहुना अजित पवारांच्या पोस्टर्सला जोडो मारो आंदोलन करण्यात आल्याचं देखील पाहायला मिळालं होतं। आणि त्यानंतर अजित पवारांचं मौन जे आहे ते खरं तर चर्चेचा विषय सुरू झाला होता। काल सकाळपासून अजित पवार नेमके कुठं आहेत हा प्रश्न उपस्थित होत होता। मात्र अजित पवारांना कुणालाही भेटणं जे आहे ते टाळलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। समोर आपण पाहतोय अनेक कार्यकर्ते जे आहेत ते अजित पवारांना भेटायला येत आहेत, मात्र या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला अजित पवार नागपूरमध्ये नसल्याचं सांगितलं जात आहे। साधारणपणे 11 वाजता आज विधानसभेचं कामकाज सुरू होईल, त्यामुळे आजच्या कामकाजामध्ये अजित पवार सहभागी होत आहेत का हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। निलेश, खरं पण छगन भुजबळांच्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर आणि एकंदरीत पक्षातील नाराजीच्या पार्श्वभूमीवरती अजित पवारांचं हे मौन जे आहे त्यामुळेच ते पाळलं गेलंय असं आपण म्हणू शकतो का? त्यामुळेच ते कार्यकर्त्यांना कुठेतरी भेटत नाहीयेत, टाळतायत असं सांगू शकतो का? पूर्वी खरं तर या सगळ्या प्रकरणावरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं मौन साधल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 3 महत्त्वाचे नेते आहेत, राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, हे तिघही या संपूर्ण प्रकरणावर सध्या मौन बाळगून आहेत। कुणीही कुठल्याच प्रकारची प्रतिक्रिया दिलेली नाही आहेत। आता राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार नागपूरमध्ये आहेत, तर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल हे दोघंही दिल्लीमध्ये आहेत। सध्या सेशन सुरू आहे, त्यामुळे ते दोघं त्या ठिकाणी असल्याचं पाहायला मिळतंय। अजूनही या तिघांकडून कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया आलेली नाही, त्यामुळे भुजबळ प्रकरणावर सध्या तरी मौन बाळगायचं का अशा पद्धतीचीच एक सध्याची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते। कुणीही बोलायला तयार नाहीयेत आणि त्यामुळेच आज देखील अजित पवार आता सभागृहात येत आहेत का हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। 11 वाजता विधानसभेचं कामकाज सुरू होणार आहे, तत्पूर्वी अजित पवार 10:30 पर्यंत या निवासस्थानाहून निघतील अशा पद्धतीची चर्चा आहे। मात्र अजूनही कुठल्याही प्रकारची अधिकृतरित्या माहिती देण्यात आलेली नाही। त्यांचे जे सर्व कर्मचारी आहेत, मग OSD असतील, PA असतील, ही सर्व मंडळी सध्या विजयगड निवासस्थानी आहेत, किंबहुना त्यांचा पोलीस स्टाफ जो आहे तो देखील इथंच आहे। मात्र अजित पवार नागपूरमध्ये नाही आहेत अशाच पद्धतीची माहिती या कार्यालयाच्या वतीनं सर्व आपल्या कार्यकर्त्यांना देण्यात येते। अनेक राज्यभरातले कार्यकर्ते जे आहेत ते अजित पवारांचं अभिनंदन करण्यासाठी, अजित पवारांना भेटण्यासाठी या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळतात। पूर्वी धन्यवाद निलेश, आपण दिलेल्या माहितीबद्दल। तर एकंदरीतच आज अजित पवार जे नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री आहेत ते अधिवेशनासाठी येतात का आणि त्याचबरोबर छगन भुजबळ यांच्या नाराजीच्या दृष्टीने काही पावलं उचलतात का हे बघणं अतिशय उत्सुकतेचं असेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।